मित्रांनो समोर जे बघू शकता धानिवली एक्सप्रेस मैबे आहे आणि त्याचे सर्व जोडीदार आहेत. नमस्कार मित्रा, कुठून आलेत आजच्या या मैदानाला? मित्रांनो बघू शकता धानिवली एक्सप्रेस मैबे चांगला असा मजबूत बांध्याचा बैल. दादा मैबा बैल बोलला ना, चांगला असा फिटनेस मध्ये कशी काय खरेदी वगैरे कुठून केली बैलाची? दादा पंढरपूर वरून खरेदी केली. काय बघून बैल घेतले? बैल दुसरा असताना गट काढलेला होता. दुसरा गट मध्ये पळाला, म्हणजे गट 2 च्या फायनल वगैरे त्यांनी घेतलेले, त्या बघून आम्ही ती खरेदी केली. दादा नक्कीच ना, बैल बघताना पण चांगला असा बैल बघायला लागतो. म्हणजे काय वैशिष्ट्य बघून काय घेतले तुम्ही बैलाकडे? विशिष्ट काय नाही, आम्हाला काही एवढा शर्तींचा अनुभव नव्हता. मेन मालकाला पण आता का आला बॅनरवर आणि गट 2 ची फेरा, म्हणजे त्यांनी गट काढला होता म्हणून जाऊन तो आणला. दादा नक्कीच ना, कुठेतरी बैल घेताना मग चांगल्याशा अनुभवी माणसं लागतात, पण कुठेतरी तुम्हाला पण जरा अनुभव कमी होता तरी पण तुम्ही जास्त अंदाज लावून बैल वगैरे खरेदी केला. दादा साधारण आपलं बैल दुसरा असताना किती प्राइसला घेतले? अंदाजित प्राइस त्याची 55 ला घेतलं. 55 ला घेतलेलं. दादा नक्कीच कुठेतरी बैलाची खरेदी पण कमी रकमेमध्ये घेऊन ना बैल चांगला असा उजेडामध्ये पण येतो. दादा मैब्या पण असा चांगला पळतो. आजपर्यंत कोणकोणत्या मैदानामध्ये पळाला आणि कोणकोणत्या पायऱ्यांच्यात पळालाय? मोठ्या पायऱ्यांच्यात पळालाय, म्हणजे इंडिकेसी शंभू मध्ये पळालाय, साईडला सरकार बांधलाय अंबरनाथवाल्यांचा, त्यांच्यामध्ये पळालाय. बरीचशी मोठ्या बैलांच्यात पळून आणि शर्ती पण त्यांनी काढल्यात मोठ्या मोठ्या. दादा साधारण बैलाचं ना वय वगैरे किती असेल? आता 6 दाते असेल. मित्रांनो बघू शकता दुसरा घेतले, म्हणजे 4-5 वर्ष झाले असतील तुमच्याकडे, असं मला 3 वर्ष झालेत. दादा साधारण आपला बैल आहे ना कोणत्या फाटीला जास्त पडतो? शॉर्ट फाटे का लांब फाटे? नाही, त्याला जेवढा लांब पल्ल्याचा असेल ना, लांब पल्ल्याचा हात रे तो. लांब पल्ल्या असेल ना, किती पण मोठा बैल त्याच्यामध्ये टाका, फक्त त्याच्या ताकदीचा बैल पाहिजे, तो त्याच्यावर वाढूनच पळणार आहे पब्लिक. दादा नक्कीच ना, पब्लिकने पळायला मग कुठेतरी म्हणजे अशा पब्लिकला म्हणजे असा जास्त स्पीड पण लावावं लागतात. पब्लिक पण काय करू शकते त्याच्याबद्दल काय बोलू शकतो? पब्लिकचा हात आहे, जेवढी पब्लिक असेल तेवढी त्याला चांगली. दादा नक्कीच बैल कोणकोणत्या फाटीवर पळाले आपला? टोटली ज्या ठाणे जिल्ह्यातल्या फाट्यात ना, म्हणजे कर्जतच्या झाल्या, उसाटणे झाली, गोनिवली झाली, आवडीचा मैदान म्हणजे हाच उंबरवेडा मैदान आहे. उंबरवेडे हा त्याला एकदम फायदेशीर आहे, म्हणजे जेवढा लांब पल्ल्याचा मैदान तेवढा तो चांगला पडतो. दादा बैलाला ना बैलगाडा क्षेत्र म्हटलं ना कुठेतरी सुट्टी मेकर पण चालक लागतात आणि ड्रायव्हर पण एकदम चालक लागतो. ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर कोण असतात? आता ड्रायव्हर आमचं ठरलेलं आहे माणिक भाऊ करवेळेचा, आणि तो नसेल तर मिलिंद किंवा संकेत कापरे, आणि सुट्टी मेकर म्हणजे वालिवलीचं भूषण मस्कर, सोनू मस्कर आणि स्वतः मालक म्हणजे धीरज, हे सुट्टी करतात. दादा आपल्या बैलाचं घरी सांभाळ वगैरे कोण करतं? घरचीच फॅमिली. दादा बैल आपला घाटा वगैरे जातो का? नाही, अजिबात नाही. दादा काय कारण वगैरे? कारण नाही, घरी बैल घेतलाय, घरी व्यवस्थित फिटनेस होते. घाटावर गेला तर जरा बैल खाली झालेला, आम्हाला ते बघवत नाही. दादा नक्कीच बरोबर आहे, कारण काय म्हणजे काय चांगला माणसं, काही माणसं चांगले असतात, काही नसतात. आपण जे खाद्य वगैरे देतो ना, ते काहीतरी गडबड वगैरे करत असेल ते आपल्याला पण नाही माहित. तुम्ही पण एक चांगलं काम करता, आपल्या महादेवाच्या नंदीची सेवा करता. दादा यापुढे बैलाचं नियोजन वगैरे कसं असणार? नियोजन आता कसं, त्याच्यावर मोठीच गाडी येते ना, मग पायरा पण मोठाच बघायला लागतो. हलका जर पायरा बघला तर मग ती गाडी उरकत नाही ना आपल्याला. दादा नक्कीच बरोबर तुम्ही बोलला, कारण बैल पण तसाच एकदम ऍक्टिव्ह आणि दिसायला पण एकदम खतरनाक आहे. दादा बैलाचा स्वभाव वगैरे कसा आहे? स्वभाव म्हणजे घरी असतो हलका, पण अड्ड्यामध्ये आल्यावर निवल बधीर एकदम होतो, म्हणजे त्याला म्हणजे असं एकदम वेळ लागतं. कधी माझी शर्यत होते, कधी म्हणजे असा गुलाल वगैरे पडतो. दादा नक्कीच आपल्या घरी साधारण बैला वगैरे किती? पहिला हा एक आणि शूटर आहे. मित्रांनो बघू शकता संपूर्ण. दादा म्हटलं ना खर्च पण खूप होतो, साधारण महिन्याला खर्च वगैरे किती होतो? खर्च ते सांगू शकत नाही, तो खर्च ते मालकालाच माहिती. दादा नक्कीच धन्यवाद तुमचा असा अनमोल वेळ दिल्याबद्दल मला. आपण जाऊ आता शूटरकडे. मित्रांनो बघू शकता मैबिया कसा एकदम अग्रेसिव्ह बैल आहे. तिकडे आता शूटरकडे जाऊ आपण, चला. मित्रांनो समोर बघू शकता त्यांचाच घरचा साज पालवायला कुठेतरी दम लागतो, आणि ते पण एक चांगला असा प्रयत्न करतात घरचा साज पालवायला. समोर बघू शकता शूटर. दादा शूटरची खरेदी वगैरे कुठून गेली? तिकडूनच. काय बघून घेतलेली याच्यामध्ये? पण खरेदी तो पण दुसरा होता, आणि त्याचा बांध आणि खुऱ्या बिऱ्या होत्या व्यवस्थित, म्हणजे गलवंड वगैरे एकदम सेफ आहे ना, त्याला गलवंड नाही जास्त. दादा नक्कीच ना, शूटर कोणत्या साईडने पळतो असा? तो पण पब्लिकने.
दादा शूटर कोणकोणत्या पायऱ्यांच्या मध्ये पळाले आजपर्यंत? शूटरच्या शर्ती कमी झालेल्या आहेत, पण मोठ्याच पर्यंत पडलेले आहेत. शर्ती जरा कमी झाल्या. साधारण किती शर्ती झाल्या असतील? तरी झाल्या 10-12 शर्ती झाल्या त्याच्या. 10-12 शर्ती झाल्या. दादा साधारण आपला बैल हा किती दाते असणार होता? आता तो पण 6 दाते, म्हणजे जोडीलाच खरेदी केली त्याचं म्हणा ना. दादा नक्कीच ना, कुठं शूटर पण एकदम चांगला असा फिटनेस वगैरे आहे. ती याचे कोणती म्हणजे फाटी आवडीची? त्याची पाठी कामतवाडी. पाडगाव कामतवाडी. जेवढी चढणीची फाटी तेवढी तेवढी चांगली. चांगला असा पडला. आपला बैलाचा ना एवढी चांगल्याची फिटनेस आहे ना, खुराक वगैरे काय? सेम खुराक आहे, मडबड्डा आणि बाकीचं काही ते असेल ते असतं. दादा घरी बैलांचं आता बघा ना, शर्तीचे सुरू झाले का, म्हणजे शर्ती चालूच असतात. पावसाळ्यामध्ये कसं काय नियोजन असतं बैलांचं? पावसाळ्यामध्ये आम्ही नेतो ना फिरायला, दोघांना पण नेतो. दिवसाला आम्ही 2-2, 3-3 किलोमीटर दोन्ही बैल फिरवतो. पवनी वगैरे असतं का नाही? कोणी पण देतं ना. दादा नक्कीच ना, कुठेतरी बैलगाडा क्षेत्र म्हटलं की आपल्या मित्रांच्या आणि घरच्यांचा पण खूप सपोर्ट लागतो. मित्र परिवाराचा कसा काय सपोर्ट असतो? भरपूर सपोर्ट आहेत ना. हे काय ब्राह्मणगावचे पोरं आहेत गावाजवळ, आपटीवाले आहेत आणि घरची पोरं आहेत ना, चालवतात रोज. म्हणजे रोज त्यांना 2-3 किलोमीटर चालवून आहेत. दादा बैलाचा आपला घरी म्हणजे स्वभाव वगैरे कसा असतो? याचा शांत आहे, याचा जरा शांत आहे, पण तो सायलेंट केलं. आम्ही त्याच्या दिवाळीला नाव काढला तर कधी काय करत सांगू शकत नाही, म्हणून आम्ही सांभाळून करतो. दादा नक्कीच महादेवाचा नंदी काय करू शकतो, मुका प्राणी एक तर बोलू शकत पण नाही मी असं करणार आहे तसं करणार आहे. नक्कीच दादा तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. असेच गुलाल वगैरे घेत राहा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.